काय सर्वांना ऑफिसमधनं आता घरी आली, घरच्या कामांना काही सुटका नाही बघा. 5 मिनिटं अशी रिलॅक्स बसली, हातपाय वगैरे वॉश केले. त्याच्यानंतर म्हटलं चला आता लागूया जेवणाला. जेवणामध्ये काय बनवायचं होतं ते तर म्हणजे दाल राईस बनवायचं होतं. आज होता दाल राईसचा बेत. मग काय म्हटलं आधी चला कुकर लावून घेते. काल जरा घरातली साफसफाई केली, काल संडे असल्यामुळे साफसफाई करावी लागली. मग काय माझी ना बाकी सगळी छोटी मोठी कामं ना तशीच राहून गेली होती. त्याच्यामध्ये ना मला कपडे घडी करायचे होते. ते कपडे माझे 2-3 दिवसाचे होते ते की मला घडी करायचे होते. मग म्हटलं 10 कुकर होईपर्यंत म्हटलं चला म्हटलं 10 मिनिटात मी कपडे घडी करून घेते. मग अशा प्रकारे कपडे वगैरे व्यवस्थित असे घडी करून घेतले. त्याच्यानंतर सिद्धार्थला विचारलं आज तू ट्युशनमध्ये काय अभ्यास केलास बघू. मग त्याला थोडाफार असा अभ्यास विचारल्यानंतर मग पुन्हा लागली माझ्या दुसऱ्या कामाला. दुसरं काम म्हणजे मला काय डाळीला फोडणी द्यायची होती. डाळीला एका साईडला फोडणी देईपर्यंत आज मी इथे ना हे झालं माझं. ह्याच तुपामध्ये ना आज ना पापड फ्राय करायचे होते. पण मी काय विसरून गेली पापड फ्राय करायचा. मग काय डायरेक्ट डाळीला फोडणी दिली. डाळीला फोडणी दिल्यानंतर लक्षात आलं अरे बापरे मला पापड फ्राय करायचे होते. मग मी काय दुसरं काही भांडं भरवलं नाही. मी गॅसवरच पापड फ्राय करून घेतले. गॅसवरचे पापड मला आवडत नाही फ्राय केलेले. मला तेलात अशी भाजली की नाही, तळली की नाही, मला पापड फार आवडतात. मग मी म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस ऍडजस्ट करून घ्यावा. मग एका साईडच्या डाळीला फोडणी दिली. मला त्याच कुकरमध्ये लावायचा होता राईस. मग राईस वॉश वगैरे करून घेऊन परत एकदा कुकर लावलेला होता. तो कुकर होईपर्यंत मला साफ करायचा होता भाजीपाला. आज मी ऑफिसमधून निघाल्यानंतर तिकडे मला भाजीपाला मस्त दिसला. हिरवागार भाजीपाला दिसल्यामुळे कोथिंबीर एवढी फ्रेश होती. त्याच्यामुळे म्हटलं चला कोथिंबीर, कारले वगैरे घेतले होते. मग काय कोथिंबीर साफ करून ठेवायचा होता आणि उद्याच्या टिफिनमध्ये मला कारले बनवायचे होते. म्हणून मला कारले सुद्धा फ्राय करून म्हणजे साफ करून घ्यायचे होते. आणि त्याच्यानंतर लागली काकडी वगैरे कट करून ठेवायला. आज दाल राईसचा बेत असल्यामुळे काकडी तर पाहिजेतच. मग असे कारले वगैरे साफ वगैरे करून घेतले आणि जेवायला बसायच्या आधी कारले असे कारले बॉईल करायला ठेवले. तोपर्यंत माझा राईसचाही कुकर रेडी झाला होता. कारले बॉईल होईपर्यंत आम्ही मस्तपैकी जेवायला बसलो. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय.